हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा आणि प्रकाश। तर आज आहे माघ पौर्णिमा। आजची पौर्णिमा इतर पौर्णिमापेक्षा जरा जास्त महत्त्वाची आहे। तसेच आज गंगा स्नानाचं देखील विशेष महत्त्व आहे। तर अशी ही माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:55 पासून 12 फेब्रुवारी 2025 च्या सायंकाळी 7:22 संपणार आहे। तर ही पौर्णिमा 12 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी साजरी केली जात आहे। तर अशा या माघी पौर्णिमेला कशी पूजा करावी, तसेच जे कोणी कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान नाही करू शकले तर ते घर बसल्या गंगा स्नानाचं पुण्य कसं प्राप्त करू शकतात याची माहिती मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज मी पहाटे लवकर उठून स्नान करून बाहेर रांगोळी काढायला घेतली आहे। ह्या रांगोळीत मी स्वास्तिक लक्ष्मीची पावलं काढून घेतली आहेत। आज लक्ष्मी विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, म्हणून मी रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावलं, कमळ, श्रीफळ, स्वास्तिक, कलश असे शुभ चिन्हांची रांगोळी बनवली आहे। तसेच दारासमोर रांगोळी काढल्याने बाहेरची निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही। आणि इथे अशा प्रकारे माझी रांगोळी काढून तयार झाली आहे। त्यानंतर मग आपण इथे दारासमोर उंबरठ्यावर हळदीचं लेपन लावणार आहोत। हे लेपन कसं तयार करायचं ते आधी पाहूयात। यासाठी इथे मी एक स्वच्छ धुतलेली वाटी घेतली आहे। त्यामध्ये मग 2 चमचे घरचे हळकुंड वापरून तयार केलेली हळद घेतली आहे। जर तुमच्याकडे घरची हळद नसेल तर तुम्ही त्याऐवजी गावठी हळद किंवा बाजारात मिळणारे उत्तम दर्जाची हळद देखील वापरू शकता। त्यानंतर ह्यामध्ये मी 2 चमचे गुलाबजल वापरणार आहे। गुलाबजलमुळे खूप छान असा सुगंध येतो। त्यानंतर ह्यामध्ये आपण 2 चमचे गंगाजल किंवा 2 चमचे शुद्ध गाईचं गोमूत्र किंवा ह्यापैकी काहीच नसेल तर 2 चमचे साधं शुद्ध जल वापरून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता हे तयार लेपन रांगोळीच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा प्रश्न पडला असेल की दारासमोर उंबरठ्यावर हळदीचं लेपन का बरं लावतात? तर वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो। हळदीच्या लेपनाने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात, तसेच घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते। असेही म्हटलं जातं की श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ यांचा दाराच्या उंबरठ्यावर वास असतो। त्याकरिता हे हळदीचे लेपन लावल्याने घराला लाभ भेटतो व घरात सगळे शुभ कार्य होतात। आणि अशा प्रकारे इथे मी रांगोळीच्या दोन्ही बाजूला हळदीचं लेपन लावून घेतलं आहे। पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची देखील पूजा केली जाते। त्यासाठी इथे मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि इतर पितळेची भांडी साफ करून घेणार आहे। तर अशी ही पितळेची भांडी स्वच्छ धुवून घेण्यासाठी इथे मी एक सोल्युशन तयार करणार आहे। त्यासाठी एक स्वच्छ धुतलेल्या बाउलमध्ये 1 चमचा मीठ, 2 चमचे व्हिनेगर, 1 चमचा लिक्विड डिशवॉश किंवा कोणत्याही साबणाचं किंवा पावडरचं पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे साधं पाणी टाकून हे परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता एक परात घेतली आहे आणि आता हे लिक्विड वापरून पितळेची भांडी कशी उजळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी सर्वप्रथम पितळेची वाटी घेतली, त्यावर 2 ते 3 चमचे हे सोल्युशन टाकून ही वाटी चांगली अशी घासून घेत आहे। आणि थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता की ही वाटी कशी उजळू लागली आहे। आता मी एक पितळेचा तांब्या घेतला आहे, त्यावर 1 ते 2 चमचे लिक्विड टाकून स्वच्छ ब्रशच्या सहाय्याने हा तांब्या घासून घेतला आहे। आणि थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता की हा तांब्या अगदी नवीन असल्यासारखा उजळू लागलेला आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की लिक्विड टाकलेली बाजू किती छान अशी उजळली गेली आहे। तर असे हे लिक्विड तुम्ही घरच्या घरी बनवून जुन्यातली जुनी भांडी अगदी नवीन असल्यासारखी उजळू शकता। आता ह्या भांड्यांना थोडीशी पितांबरी लावून ती घासून घ्यायची आहे। आता मी ह्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती हे सोल्युशन वापरून चांगली अशी घासून घेत आहे। लिक्विड वापरल्याच्या थोड्या वेळानंतरच तुम्ही बघू शकता की ही पितळेची मूर्ती देखील छान उजळू लागलेली आहे। आणि अशा प्रकारे इथे मी ही अन्नपूर्णाची मूर्ती आणि इतर पितळेची भांडी छानपैकी अशी घासून घेतलेली आहे। हे वापरलेले लिक्विड टाकून आता परातीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि अन्नपूर्णेची मूर्ती आणि इतर पितळेची भांडी छानपैकी धुवून घ्यायची। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळी भांडी छान अशी उजळली गेलेली आहेत। तर अशी ही पितळेची भांडी अधिक काळ उजळत राहण्यासाठी आपण इथे हे लिक्विड पॉलिश वापरून सगळी भांडी स्वच्छ पुसून घेणार आहोत।
तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते। त्यासाठी प्रथम एका वाटीत घरी पिकलेले किंवा घरच्या वापराचे अख्खे तांदूळ ह्या वाटीमध्ये ठेवून ही अन्नपूर्णाची मूर्ती त्यावर ठेवायची। ही अन्नाची देवी असल्याने तिला धान्याच्या राशीवर ठेवलं जातं, जेणेकरून घरात धान्याची कधीच टंचाई निर्माण होत नाही। आता या मूर्तीवर हळद कुंकू लावून घ्यायचं। ही पौर्णिमा जर शुक्रवारी आली तर ह्या अन्नपूर्णा देवीला पंचामृताने न्हावून पूजा करून घ्यायची आणि नैवेद्याला खिरीचा नैवेद्य ठेवायचा। तसेच प्रत्येक पौर्णिमेला तांदूळ बदलून वाटीतला आधीचा थोडा तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचा आणि बाकीचा उर्वरित तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचा। यामुळे घरात अन्नाची भरभराट येते। आता ही अन्नपूर्णाची मूर्ती मी देव्हाऱ्यामध्ये ठेवली आहे। तर आज गॅलरीमध्ये सदाफुलीच्या झाडाला छान असं छोटंसं सदाफुलीचं फूल आलं होतं। हे फूल तोडून मी अन्नपूर्णा देवी समोर ठेवलं आणि देवासमोरचा दिवा पेटवून एक मंत्र बोलली, तो म्हणजे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षाम देईच पार्वती माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्। तर असा हा जप करून झाल्यावर अन्नपूर्णा देवी सोबतच इतर सर्व देवांना नमस्कार केला। हा अन्नपूर्णा देवीचा जप केल्यामुळे घरात अन्नधान्याची भरभराट होते। तसेच अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कधीच कमी पडत नाही। आता देव्हाऱ्यासमोर देखील मी सफेद रांगोळी वापरून शुभ चिन्ह काढून घेत आहे। त्यावर हळद कुंकू व तांदूळ टाकले। रांगोळी कधीच अशीच न ठेवता त्यावर हळद कुंकू आवर्जून टाकावं। त्यानंतर लक्ष्मी मातेला प्रिय असं धूप जाळून घेतलं, सोबतच अगरबत्ती सुद्धा पेटवली। त्यानंतर तुळशीला जल अर्पित केलं। तसेच इथे मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होईल। ते म्हणजे दिवसभरात केव्हाही देवासमोर दिवा पेटवून लक्ष्मी देवी नमो नमः, विष्णू देवाय नमो नमः या मंत्राचा जप करावा। तसेच गरिबाला धान्य वाटप करावं। तसेच देवासमोर थोड्या वेळ का होईना ध्यान करून देवाचं नामस्मरण करावं। तसेच आज दिवसभरात घरामध्ये भांडण क्लेश होऊ नये याची काळजी घ्यावी। तर अशी ही माघ पौर्णिमेची पूजा मनापासून श्रद्धाभावेने केली तर तुम्हाला ह्याचा फायदा तर होईलच, पण पुण्य सुद्धा प्राप्त होईल। तर कसा वाटला आजचा हा भक्तिमय व्हिडिओ हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।